उत्पादन शुल्क आयुक्त माननीय राजेश देशमुख साहेब, त्याचप्रमाणे डायरेक्टर माननीय सूर्यसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे. आपल्याला गुप्त स्रोताकडून आपल्याला माहिती मिळाली होती की वर्धा आणि यवतमाळच्या बॉर्डरला असे डुप्लिकेट किंवा परराज्यातील मुद्देमाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्री बोडारे जे निरीक्षक आहे यवतमाळचे ते आणि आमचे DFSचे म्हणजे विभागीय भरारी पथक यांना आम्ही सूचना दिल्या. त्यांनी ते रात्री त्या ठिकाणी गस्त घातली आणि या गस्तीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल सापडण्यात आलेला असून तो गोवा निर्मित आहे आणि त्याचप्रमाणे मध्य देखील मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे. साधारणतः हा 1,05,00,000 मुद्देमाल आहे आणि हा मुद्देमाल आपण हस्तगत केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो महसूल आहे तो आपण वाचवलेला आहे. आणि या संदर्भात आपण संपूर्ण माहिती वर्धा जिल्ह्यातील एक्साईज डिपार्टमेंटला दिलेली असून त्यांनी पोलीस विभागाला सांगावं असं देखील आम्ही कळवलेलं आहे. कारण स्रोत आम्हाला तिथून दिसतो आहे प्रथमदर्शनी, कारण एक गाडी पण आपण वर्धेची आपण तिथून हस्तगत केलेली आहे. त्यामुळे ही आत्तापर्यंतची कारवाई आहे. डिटेल आपण इन्स्पेक्शन म्हणा किंवा आपण शोध मोहीम आपली सुरू आहे. हा नेमका माल कोणाचा आहे, काही माहिती याची मिळू शकली आहे का आणि कुठे नेमकी ही कारवाई नेमकी कुठे झाली आहे? याचं डिटेल जे निरीक्षक आहे ते देतील, कारण त्यांच्याचकडे डिटेल आहे.